नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात अॅनालायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अॅनालायझरचं ॲप डाउनलोड करा. काल संसदेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या पद्धतीने शांतपणे आणि व्यवस्थित प्राप्त परिस्थितीवरती सरकारची जी भूमिका मांडली आणि त्यांनी मोदींच्या विरोधामध्ये ज्यांना जे काही ह्या निमित्तानं आरडाओरडा करून घ्यायची होती त्या सगळ्या नॅरेटिव्हची हवा निघून गेली. एरवीच कोणालाही ते पटत होतं. कोरोनासारख्या जागतिक संकटातून भारताला ज्यांनी सुरक्षितपणे बाहेर काढलं, अशा नरेंद्र मोदीसारख्या नेतृत्वावरती सर्वसामान्य लोकांचा आजही विश्वास आहे. त्या 19च्या कोरोनाच्या नंतर 24च्या निवडणुकीमध्ये जागा जरी कमी असल्या तरी 70 लाख मतं भाजपला जास्तीची मिळालेली आहेत. हे कोणी सांगत नाही. म्हणजे हे जे नेतृत्व आहे, जी राजकीय स्थिरता गेले 12 वर्ष सर्वसामान्य भारतीय नागरिक अनुभवत आहेत, सर्वसामान्य लोकांच्या पर्यंत त्याचे परिणाम ज्या पद्धतीने त्याचे फायदे पोहोचलेले आहेत, त्या सगळ्यातून लोकांचा जो विश्वास नेतृत्वावरचा आहे, यांनी सगळ्यांनी वातावरण तापवायचा प्रयत्न केला होता. खरं तर हे जे युद्ध आज चालू आहे आणि नेमकं हे जेव्हा म्हणतायत मोदी भाषण करतायत त्याच्यानंतर युद्ध थांबलेलं आहे, थांबवले गेलेलं आहे, म्हणजे हल्ले थांबवले गेलेत अमेरिकेनं आणि आता अमेरिका इराणच्या मागं लागलेली युद्ध थांबवण्याच्या बाबतीमध्ये. आणि जेव्हा की मोदी आपल्या संसदेमध्ये भाषण करतात आणि आपले विरोधक ट्रम्पच्या तालावरती मोदी कसे नाचतात, अतिशय घाणेरडे असे शब्द सगळे या डाव्या लिब्रांडू आणि काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी या सगळ्या संदर्भात वापरलेले होते. एप्स्टीन फाईलचं नाव घ्यायचं, वाटेल ते करून, जेव्हा की याच काळामध्ये त्या होर्मुझ बंदरामधून आपल्याकडच्या जहाज निघालेले होते. अगदी चीनच्या नावानं आलेले 7 जहाज सुद्धा भारताकडे वळवलेले होते. भारताबरोबरचा असलेला व्यापार थांबवायची कोणाचीही तयारी नाही या सगळ्या संकटात सुद्धा. कारण की जर आपल्याला गॅस पाहिजे आहे, आपल्याला क्रूड ऑइल पाहिजे आहे, आपल्याला खतांसाठी बाकीचं सगळं रसायनं वगैरे पाहिजे, तर दुसरीकडून त्यांना ते विकायचे आहेत. त्यांना काही त्याचं लोणचं घालून ठेवायचं नाहीये. हाच मुद्दा आम्ही वारंवार आधी उपस्थित करत होतो. म्हणजे हे ज्यांना समजून घ्यायला तयार नाही की भारताची काही बरं ह्याच्यामध्ये भारताची काहीच भूमिका नाही ना. म्हणजे भारतानं युद्ध चालू केलेलं नाही ना, किंवा भारत कोणाच्याच बाजूनं नाही. जे वारंवार हे बोंबा मारतात की ट्रम्पच्या तालावरती मोदी नाचतात, मग त्यांनी याचं उत्तर द्यावं ना. मग ट्रम्पच्या बाजूनं आणि इराणच्या विरोधामध्ये काही भूमिका घेतली का मोदींनी या सगळ्या युद्धाच्या काळामध्ये? उलट खरं तर भारतीय झेंडे असलेली जहाजं त्यांनी सोडायचं तिथं ठरवलं, निर्णय घेतला. इराणनी विशेष कौतुक केलं भारतानं ज्या पद्धतीचं सहकार्य केलं त्याच्या बाबतीमध्ये. व्यापाराच्या पातळीवरती सगळ्या जगभरात धिंगाणा असा सुरू झालेला आहे की युद्ध कोणाला काय करायचं ते करा, पण जगाच्या व्यापारावर त्याचा परिणाम झाला नाही पाहिजे. सगळे युरोपातले देश, जर्मनी असो, फ्रान्स असो, इंग्लंड असो, हे सगळ्यांचं हे कुणीही अमेरिका आणि इस्रायल बरोबर युद्धासाठी म्हणून जायला तयार नाहीत. हा जो अतिशय स्पष्ट संदेश, आणि आम्ही वारंवार असं मांडत आलेलो आहोत, 1990च्या नंतर जागतिकीकरण पर्वामध्ये आता कोणालाच युद्ध नको आहे, दीर्घकाळ चालणार. काही छोट्या मोठ्या घटना होत राहतील म्हणा, किंवा काही 2 देशांना जी काही खोमखोमी आली असेल त्याच्यामध्ये दोष कोणाचा आणि काय ते शोधत बसा, पण अशा युद्धांमध्ये जग उतरायला तयार नाही. रशिया युक्रेन असो, गाझापट्टीतलं दीर्घकाळ चाललेला संघर्ष असो, आणि आता हे ज्या पद्धतीनं इराणवरती हल्ले अमेरिका आणि इस्रायलने केले, आता ते अडचणीमध्ये सापडले की त्यांचा जो अगोचरपणा आहे इराणला उचकवण्याचा आणि बाकीच्या गोष्टीचा, इराणच्या काय आणि कशा चुका आहे ते सगळे तज्ज्ञ सांगायला लागले, ती गोष्ट वेगळी. त्यांच्याकडे जी अण्वस्त्र सज्जता आहे आणि त्याच्यावरती नेमके हल्ले करायचे किंवा ती अण्वस्त्र सज्जता नष्ट करायची, जसं आपण ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानचं अण्वस्त्राच्या दृष्टीनं कसं कंबरडं मोडलेलं होतं, आपल्याला त्याच्या बाकीचं. आणि नेमकं अशा वेळी जगामध्ये भारताचं कौतुक केलं जात आहे की बाकीचे सगळ्या युद्धांचे जे परिणाम ज्या पद्धतीने होते तसं काहीही होऊ न देता आपण आपलं इप्सित साध्य करून तो सगळी मोहीम ती राबवली, ऑपरेशन सिंदूर. आजही ऑपरेशन सिंदूरचा अभ्यास केला यासाठी जातोय. अमेरिकेसारखा बलाढ्य देश सुद्धा इराणच्या ह्या युद्धामध्ये फसून बसलेला आहे. इस्रायल सारखा इतक्या दिवसापासून संघर्षरत असलेला देश सुद्धा फसून बसलेला आहे. तेच भारताने ऑपरेशन सिंदूरच्या निमित्तानं अतिशय नेमकं आपलं लक्ष साधलं आणि साधून परत आपले शस्त्र वापस आले म्हणतात तसं. आता अडचणीत कोण सापडलेले? सगळ्यात पहिल्यांदा विरोधक जे बोंबा मारत होते की मोदी संसदेमध्ये का बोलत नाहीत, बोलले ते. आणि त्याच्यात तुम्ही काय सांगता, नवीन काय होत? अरे मग तुम्हाला म्हणणं काय नेमकं? मोदी बोलत नाहीत तेव्हा बोलत नाहीत म्हणून बोंब करायची, मोदी बोलल्याच्या नंतर काय त्याच्यामध्ये असं म्हणून बोंब करायची, ते कमी पडलं म्हणून की काय? आम्ही त्याच्यावरती व्हिडिओ दुसरा वेगळा स्वतंत्र केलेला आहे.
वंचित बहुजन आघाडीने जे नागपूरच्या संघ कार्यालयावरती जो मोर्चा काढला होता त्याच्यामध्ये युद्धासंबंधितला असा एक विषय होता की मोदींनी ती जहाज सोडवून दाखवली ना. विरोधक पूर्णपणे निसंदर्भ होत चालले ते ह्याच्यामुळे. बरं, ही परिस्थिती आपण निर्माण केलेली नाहीये. ज्या गॅस टंचाईला, क्रूड ऑइलच्या टंचाईला आपल्याला तोंड द्यावं लागते, ती परिस्थिती आपण केलेली नाही. आपल्या म्हणजे काहीतरी इथल्या शासनाने निर्णय घेतला आणि त्याच्यामुळे तुमच्यावरती हे संकट झालं असं झालेलं नाहीये. त्या गॅस टंचाई आणि ऑइलच्या बाबतीमधला एक स्वतंत्र व्हिडिओ पण आम्ही अॅनालायझरवरती टाकतो आहोत. सुशील कुलकर्णी करतायत. प्रचंड मोठ्या प्रमाणात जेव्हा आपण पर्यायी ऊर्जाची स्रोत वापरायला सुरुवात केलेली होती, जसं इथेनॉल मिसळलं जातं, आता 20% मिसळलं जातं. मग हे कोण होतं आधी बोंबा मारणारे? की इथेनॉलमुळे तुम्ही नितीन गडकरीच्या मुलाला कसा फायदा व्हावा म्हणून इथेनॉलचे परवानगी दिले, कोण होते हे बोंबा मारणारे? रेल्वेचं 100% इलेक्ट्रिफिकेशन झालेलं कितीतरी वेळा मुद्दा आम्ही हा उपस्थित केला. पर्यायी किंवा आता बॅटरीवरच्या समजा गाड्या म्हणजे विद्युत म्हणजे सगळे व्हेकल्सला फार मोठ्या प्रमाणामध्ये प्रोत्साहन दिले जाते, चालना दिली जाते. हे सगळं आपल्याकडे आधीचपासून चालू आहे ना. हे युद्ध तर आताची गोष्ट आहे. म्हणजे आपण याच्यावरतीसाठी पर्यायी ऊर्जा स्रोत कसे शोधतो आहोत, भारताचं दुसऱ्यावरती असलेलं अवलंबित्व कसं कमी करतो आहोत, हे सगळं समोर असताना विनाकारण टीका करत बसायची. आपल्या देशाच्या आपल्या हातातली परिस्थिती नसतानाही आपल्या सर्वसामान्य नागरिकांना झळ पोहोचू नये म्हणून ज्या मोठ्या प्रमाणामध्ये गेले जवळपास 20-25 दिवस युद्ध सुरू झाल्याच्या नंतर प्रयत्न केले गेले ते कौतुकास्पद आहे. ते सोडून देऊन फक्त बोंबाबोंब करायची, फक्त आणि फक्त नकारात्मक दृष्टी ठेवायची. आताच्या परिस्थितीवरची ही उसंत वाणी. मोदींनी मांडले संसदेत चित्र, शत्रू आणि मित्र कोण कोण. युद्धामुळे झाली स्थिती ही बिकट, झळा या निकट पोचलेल्या. खनिज तेलाला विजेचा पर्याय, शोधला उपाय इथेनॉल. कोरोनाचा जसा करून सामना, जागतिक मना जिंकलेले. तशीच भक्कम राखावी एकता, लढता लढता संकटाशी. थांबलेले हल्ले, मिळाला दिलासा, संकटी जरासा व्यापार आला. कांत म्हणे नेता, ठाम उभा आहे, काळजी तो आहे जनतेची, काळजी तो आहे जनतेची. कोरोनाच्याही काळात आणि आताही आपला नेता आपल्या पाठीशी ठामपणे आहे, देशाच्या पाठीशी ठामपणे आहे. सगळ्या व्यवस्था अतिशय भक्कम अशा अवस्थेमध्ये आहे. सगळं सुरळीतपणे चालू आहे. जी काही टंचाई ह्या आपल्या हातातली नसलेली जी गोष्ट आहे त्याच्यावरती पण आपण मिळून मात करूयात आणि युद्धामधून तोडगा निघू शकेल. आणि असं म्हणत असताना त्याच वेळेस युद्ध थांबल्याची किंवा काही दिवस हल्ले बंद ठेवण्याची जी घोषणा करण्यात आली तेच एक सुचिन्ह आहे, हे समजून घ्यायला पाहिजे. विरोधक फक्त आरडाओरडा करतायत. त्यांना जर परिस्थिती समजून घ्यायची नसेल तर एकतर आपल्या ज्या सगळ्या अडचणी येते त्याच्यावरती ते भर टाकायला लागले आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना ह्याच्यातून कुठलाच मार्ग काढायचा नाहीये. त्यांना देशाचं वाटोळ झालं तरी हरकत नाही म्हणून ती आपल्याकडची इरसाल म्हणेन, नवरा मेला तरी हरकत नाही, सवत रणकी झाली पाहिजे. देश वाटोळ हो, सर्वसामान्य लोकांचं वाटोळ हो, पण मोदींनी राजीनामा दिला पाहिजे, अशीच ही मानसिकता. इथे सांगूयात. धन्यवाद. स्वधर्म जागृतीचा विधान